हॅलो, गुड मॉर्निंग. माय नेम इज अभिषेक. तर आपला आजचा हा फर्स्ट ब्लॉग असणार आहे. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी टीचर आहे आणि मी आमच्याच गावात म्हणजेच मोहोरा गावामध्ये ड्युटी करतो आहे. ZP प्रायमरी स्कूल मोहोरा इथं मी ड्युटी करतो आहे. तर आज आपण बघणार आहे की आमच्या स्कूलमध्ये इलेक्शन अनाऊन्स झालेले आहे, म्हणजे मुलांमध्ये आपण इलेक्शन घेणार आहे. ओके. तर आज आपण बघणार आहे की मुलांनी कशी कशी तयारी केली त्या इलेक्शनसाठी, ते सगळं आपण आज बघणार आहे याच्यामध्ये. आणि आता मी हा व्हिडिओ माझ्या घरातनं शूट करतोय. ओके. आणि समोर तुम्ही बघू शकता, एक जस्ट 1 मिनिट, जे आहे ते ही स्कूल आहे, म्हणजे माझ्या घरामधनं स्कूल दिसते. ओके. ही जी आहे ZP स्कूल आहे. ओके. तर तर आपण निघूया आता शाळेसाठी. मी आवरलेला आहे, तयार पण झालेलो आहे. आपला टाइम पण झाला स्कूलचा, 9:30 वाजलेले आहे. तर आता आपण लगेच स्कूलसाठी निघूया आणि बघूया मुलांनी काय काय तयारी केलेली आहे. ओके, चला. थँक्यू. पण इलेक्शन होणार आहे. आम्हाला मतदान करा. मतदान करायचे करा. आणि निशाणी माझी निशाणी संगणक आहे. आमच्या शाळेमध्ये मतदान होणार आहे. मला मतदान करा. माझी निशाणी मासा आहे. व्हेरी गुड. आता हे सांग. सांग. माझी निशाणी टेबल आहे. व्हेरी गुड. पुढे टेबल हे आमच्या स्कूलमध्ये लागलेले वेगळे वेगळे निशाणी आहे, म्हणजे जे की निवडणुकीसाठी मुलांना निशाणी देण्यात आलेली आहे. आता ही जी निशाणी बघताय तुम्ही सगळे, सगळ्यात पहिले दिसतंय तुम्हाला इथं बकेट. ओके. नंतर आहे फळा, ढग, शिट्टी, पेन, सूर्य, स्टार, पक्षी, कपाट, अशा भरपूर साऱ्या निशाणी आमच्या स्कूलमध्ये लागलेल्या आहेत. ओके. आणि हे सगळे उमेदवार आहे आमच्या स्कूलचे. हाय करा सगळे. तर पूर्ण शाळा आहे बघा. इकडे पण दाखवत सगळ्यांना की इकडे पण जे आहे ते पूर्ण शाळा जी आहे ती आमची रंगवून ठेवलेली आहे. ओके. आणि वरती जे आहे, वरती पण दाखव, वरती पण सगळ्यांनी निशाणे लावून ठेवलेले आहे. झूम करू शकतो आपण त्याला. झूम केल्यावरती तुम्ही बघू शकतात की मुलांनी जे निशाणे आहे त्या शाळेच्या वरती पण लावलेले आहे. तर चला आता बघूया मध्ये कसं केलंय मुलांनी. ओके, चला बघूया आता मध्ये मुलांनी कसं तयारी करून ठेवली आहे. खूप एक्साइटेड आहे सगळे इलेक्शनसाठी आपल्या. ओके. शाह सर पण आहे बघा. शाह सरांनी सगळ्या मुलांसाठी प्रिंट वगैरे काढून ठेवलेले आहे. शाह सर, तुम्हाला कोण वाटतं कोण जिंकन? कोणाचं एकाचं नाव घेणं तर योग्य ठरणार, कारण की ह्यावेळेस एवढा त्यांचा प्रचार जोरात आहे का कोणाचंही एकाचं नाव घेऊ शकणार नाही आपण. कधी वाटतंय मुलगी जे एक नंबर राहील, तर कधी वाटतं मुलगा एक नंबर राहील, पण घडीत तो बदलतो, दुसराच एक नंबर होऊन जातो. त्याच्यामुळे प्रचारचा जोर सध्या खूप वाढलेला आहे. पाहूया आता. नक्कीच उद्या निवडणूक आहे. आमचा प्रयत्न असेल का उद्याच हे निकाल बी घोषित होऊन जावं. जर आम्ही तर एकच म्हणेल, आता निवडून या, सर्वांनी निवडून या. जेवढे तुमच्याकडून प्रयत्न होईल तेवढे प्रयत्न करत राहा आणि या शाळेचं जसं तुम्हाला मोठं करता येईल त्या हिशोबाने करा. सगळ्यांना एकदा ऑल द बेस्ट. अँड प्रचार करतो तेवढा प्रचार करा. आज शेवटचा दिवस आहे आणि इकडे बघा तुम्हाला एक युनिक काहीतरी दाखवतोय आम्ही. एक जे विद्यार्थी आहे त्यांनी बघा असं निशाणी पण लावली आहे आणि शाळेसाठी काय काय काम करणार आहे ते पण त्यांनी लावून ठेवले. आपण बघूया थोडं इकडं बघा. ही आमच्या नावाची विद्यार्थी आहे. तिने मी आपल्या शाळा शाळेला स्वच्छ करेल, मी आपल्या शाळेत झाडे लावेल, मी शाळेला विद्यार्थ्यांना पुस्तक लावेल, म्हणजे असं तिने लिहून पण ठेवलं आहे व्यवस्थितपणे. इकडे पण सगळ्यांनी लागलेलं आहे. अशी आमची आहे स्कूल आहे. आता स्कूलमध्ये पूर्ण वातावरण निर्माण झालं. आता बघूया आपण प्रत्येक वर्गाचं आपण विचारूया कसं चालू आहे. ओके, चला. आमच्या शाळेवरती लावलेले निशाणी बघा कुठे लावले. चिठ्ठी, कपाट, सगळे पूर्ण शाळांची भरून ठेवलेली आहे. आता आमचा असेंब्लीचा टाइम झालेला. ओके, चला आता आपल्याला असेंब्लीला जायचं. शाळेचे शाह सर सांगा कशी चालू आहे निवडणूक? निवडणुकीचा जोर सध्याला खूप वाढलेला आहे. प्रत्येक उमेदवार स्वतःला निवडून येण्यासाठी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे. आम्ही यांना ज्यावेळेस निशाणे वाटून दिले तर आम्हाला असं वाटत नव्हतं का हे मुलं एवढी कल्पकता वापरतील, पण त्यांनी स्वतःहून ते लहान लहान निशाण्यांचं मोठ्या स्वरूपामध्ये झेरॉक्स मारून आणले आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला का आपला प्रत्येक मतदार आम्हाला मतदान कसं करेल हे त्यांचं पूर्ण लक्ष आहे. चला आता आपण वर्गांमध्ये जाऊया.
या समोर इकडं इकडं जे आहे ना, ही माझी स्कूल आहे जिथं मी काम करतो आहे आणि ते माझं घर आहे बघा. ते दिसतंय तुम्हाला, ते माझं घर आहे जिथं की मी राहतो. म्हणजे स्कूल पासून माझं घर खूप जवळ आहे. तर आता वर्गात मध्ये जाऊया आपण. तर इथं बघू शकता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी इथं पण पूर्णपणे असे लावून ठेवलेले आहेत पूर्णपणे. ओके, चला आपण आता 7वीच्या वर्गात जाऊया सगळ्यात आधी. चला. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन. आपल्या स्कूलमध्ये इलेक्शन आहे ना? हा. तर मग सगळे एक्साइटेड आहे का? उमेदवार कोण कोण आहे? समजा मुलं एक जण उभं राहा कोणतरी. ठीक आहे, सांग तुझी निशाणी काय आहे? नाव सांग. माझी निशाणी कपाट आहे. ओके, कपाट निशाणी. तुझी? माझे नाव रोहन आहे. माझी निशाणी चष्मा आहे. तुझी? माझे नाव स्वप्नील आहे. माझी निशाणी कार आहे. तुमचं एक कोणतरी उभं राहा, सांग तुझी निशाणी. माझे नाव जयश्री आहे. माझी निशाणी कपाट आहे. अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वेगळ्या वेगळ्या निशाणी आहे. तुम्ही सगळ्यांनी यांना मतदान करायचं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी. तसं आमच्या स्कूलमध्ये आम्ही जो आहे प्रोग्राम राबवतो आहे, जेणेकरून मुलांनाही माहीत व्हावं की निवडणूक वगैरे काय असते. ओके, चला, थँक्यू सगळ्यांचं. सिट डाऊन. चला आता आपण जाऊया. आता जाऊया आपण 5वीच्या वर्गामध्ये. चला आपण जाऊया आता 2ऱ्या वर्गामध्ये. त्यांना विचारू आपण मुलांना ते त्यांचं काय म्हणजे प्रतिसाद आहे, ते एक्साइटेड आहे का, आपण त्यांना विचारू. चला वरती. गुड मॉर्निंग, कसे सगळे? चांगले आहे का? चला, सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन, सिट डाऊन. मला एक सांगा, आपल्या स्कूलमध्ये इलेक्शन आहे ना, मतदान करायचं आहे तुम्हाला? कोण कोण मतदान करणार आहे? सगळे. कोणाला सांगायचं नाही आता मतदान कोणाला करणार आहे. ओके, जो चांगला आहे त्यालाच मतदान करायचं बरं का सगळ्यांनी. समजलं का? समजलं का सगळ्यांना? मजा येते तुम्हाला शाळेमध्ये आता? हा, चला उद्या मतदान करायचं सगळ्यांनी मग. ओके, तर आता आपल्या स्कूलमध्ये मतदान चालू आहे. सगळे मुलं मतदान करताय. तर आता बघूया की मुलांना कसं वाटतंय की ते जेव्हा मतदान करताय. ओके, चला, कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही करणार आहे सगळे मतदान? आता 1ली, 2री, 3रीच्या विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं आहे. आता तुमची बारी या. तुम्हाला मतदान करायचं आहे आणि तिथं व्यवस्थितपणे चिन्ह लक्षात ठेवा बरं का. तेव्हाच ते बटन दाबायचे सगळ्यांनी. समजलं का सगळ्यांना? ओके, चला आता आपलं हे जे मतदान चालू आहे खूप चांगलं चालू आहे आणि याचा प्रतिसाद भरपूर चांगला भेटतोय विद्यार्थ्याकडून. याबद्दल धन्यवाद. काही गोंधळ गिंधळ आहे का? नाही काही नाही. तुम्ही काडी घेऊन उभे म्हणून म्हटलं. नाही बरं, काहीच बरं, नाही. चालेल. एकदा शिट्टी वाजून द्या बरं मुलांना. ओके, चालेल, धन्यवाद. तुम्ही अशा पद्धतीनं सगळे मुलं आणि मुली मतदान करता आहे. वेगळे वेगळे जे अधिकारी आहे ते सुद्धा मतदान तपासताय, म्हणजे कसं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे का नाही. खूप छान अशी प्रतिक्रिया आहे मुलांची आणि मुलांनाही खूप आनंद होतोय मतदान करताना. ओके, आणि त्या सगळ्या गोष्टी समजताय की शाई कशी लावायची, आपलं नाव कसं बघायचं यादीमध्ये, परत मतदान करताना ते बीम कसा वाचतो, सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना शिकवतोय आणि मुलांनाही खूप छान वाटतं. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाच जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ धावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ धावजी. सागरी मग मध मनी निसा सरनी धम गम गरी सरे निसा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं आहे. आपण बघूया त्यांना कसं वाटतं. ओके, चला, मतदान केलं का तुम्ही? समजलं कसं मतदान करायचं?
काय काय बघितलं तिथं? काय काय होतं तिथं? इकडे काय काय होतं? एक छोटा मोबाईल आणि एक मोठा हा, 2 मतदान केले, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय काय होतं? नाव होतं का? चिन्ह होतं का? कोणतं बटन दाबलं? कोणत्या कलरचं होतं? निळ्या कलर. आवाज आला? हो मतदान केल्यावर आवाज आला ना? हो समजलं कसं मतदान करायचं? व्हेरी गुड. आता या सगळ्या विद्यार्थ्यांना समजलेलं आहे की मतदान कसं करायचं आणि त्यांनाही खूप आनंद होतोय मतदान करून. ओके, चला, थँक्यू. इथं या ठिकाणी सरांनी सगळ्यांच्या निशाणे लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता की जेवढेही मुलं उमेदवार उभे आहेत त्यांचे पूर्ण निशाणे सरांनी याच्यावरती लावलेले आहेत. म्हणजे आपल्याला समजू शकतो की कोणाची निशाणी काय आहे काय नाही. मुलं पूर्ण 16 आहे आणि मुली 16 आहे आणि मुलं 11 आहे. म्हणजे सगळ्यांचं बटन वगैरे पण इथे लावलेलं आहे आपण. शहा सर पण खूप मेहनत घेत आहे आज. वातावरण सगळ्यांनी मतदान केलं का? केलं का? कसं वाटलं मतदान करून? आपलं जे नाव होते सगळ्यांचे तिथं कोणत्या कलरचं बटन होतं? ते वाचल्यावरती आवाज आला का सगळ्यांना? बरोबर झालं मतदान? आता रिझल्टची वेळ तेज ही तूच निखारा आग ही तू. काही पाचवीच्या मुली आहेत ज्या की उमेदवार होत्या त्यांनीही मतदान केलेलं आहे. बघूया केलं का मतदान? कसं वाटलं मतदान करून? तुला कसं वाटलं? तुम्ही स्वतः उमेदवार होते, सगळं व्यवस्थित होतं? व्यवस्थित मतदान झालं? तुमची नावं दिसतं तुम्हाला? कोणत्या कलरचं बटन होतं? ब्लू कलरचं. आवाज आला तुम्हाला? छान वाटतंय मतदान करून? निवडून येतात? व्हेरी गुड. विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये काही उमेदवार पण होता आणि यांनी मतदान केलेलं आहे. त्यांना विचारू आपण त्यांना कसं वाटलं मतदान करून? पहिल्यांदा मतदान केलं खूप छान वाटले. आणि ते समजलं का तू सगळं कोणाचं नाव वगैरे? हो सर. तिथं काय काय होतं? विद्यार्थ्याचे नाव होते आणि त्याच्या पुढे चिन्ह होतं आणि आणि ते त्याच्या पुढे बटन होतं. बटन दाबल्यावरती आवाज आला? हो सर. मग मतदान केलं? हो तू स्वतः उमेदवार होता ना? हो सर. व्हेरी गुड. तू मतदान केलं? कसं वाटलं मतदान करून? छान वाटलं. छान वाटलं? समजलं कसं मतदान करायचं? हो सर. हात दाखवा तुमचं इथं मतदान बोट दाखवा सगळं. चला, थँक्यू. या शाळेत मंत्रिमंडळाची निवड मतदान प्रक्रिया चालू आहे आणि सुरळीत पण चालू आहे. तुझं गार्ड पण बोललेलं आहे, तर मशीन आहे आणि सगळी प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे. लवकरच मतदानाची प्रक्रिया. आता शाळा सरांची रिॲक्शन घेऊया आपण. सरांना कसं वाटतं आहे आणि काय काय हे पूर्ण जे नियोजन आहे ते सरांनी केलेलं आहे. चला. नियोजनाचं असं आहे का सर्वांनी मिळून आम्ही हे असं ठरवलं की भारतीय लोकशाहीचा जो प्रमुख घटक आहे ती आहे भारतीय लोकशाही पद्धतीने निवडणूक. आणि या निवडणूक घेण्यासाठी सर्व सहकार्याने मिळून असं ठरवलं का मुलांनाही भारतीय लोकशाहीची ही पद्धत कळावी आणि त्याच्यातले प्रत्येक घटक कसे कामं करतात हे त्यांना कळावं म्हणून आम्ही एक सुंदर प्रकारे अशी निवडणूक घेत आहोत. मुलं येत आहे, मतदार यादीमध्ये आपलं नाव सांगताय, क्रमांक सांगताय आणि आपल्या हाताला शाई लावून पुढं जाऊन मतदार करताय आणि मतदान झाल्यानंतर सरळ मागं जाऊन बसताय. तर हे करत असताना त्यांच्या जे मतदान करायच्या अगोदरचं त्यांचं उत्साह आणि मतदान झाल्यानंतरचं समाधान हे नक्कीच तुम्ही त्यांच्या तोंडावरून बघू शकतात. का त्यांना एक प्रकारची आनंद मिळतोय का आम्ही काहीतरी करतोय, काहीतरी वेगळं आणि नवीन काहीतरी शिकायला मिळतंय. आणि हेच आमचा उद्देश होता का मुलांना लोकशाही पद्धत कळावी म्हणून. तर तुम्ही बघू शकता आमचे बाकीचे सहकारी शिक्षक कसे काम करता आहात म्हणून. चौधरी सरांना पण बोलायचं आहे. केंद्र अध्यक्ष आपले आहे आज निवडणूक अधिकारी चौधरी सर, सांगा. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक होत आहे. शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने लोकशाही पद्धतीने ही निवडणूक पार पडत आहे. त्यासाठी शिंदे सर, शाह सर, घुले सर, फुले मॅडम, मोरे मॅडम यांची सहकार्य लाभलेले आहे व चांगल्या प्रकारे ही निवडणूक घेतली जात आहे. आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा या ठिकाणी मतदान सुरू आहे आणि आपल्या जीवनातील आणि शैक्षणिक आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा विषय हा नागरिकशास्त्र एक आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना देशाचं उत्तम नागरिक कसं होता येईल हे शिकायला मिळतं. कारण ज्ञान तर मिळतच जातं पण त्याचा हेतूच आहे की त्यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम नागरिक कसं बनावं आणि ही एक लोकशाहीची अशी चांगली पद्धती आहे की विद्यार्थ्यांना शिकायला मिळावी की ती कशा पद्धतीने चालू राहते
तर मतदान हा एक त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे आणि तो आज आमच्या मुलांना आज हसत खेळत या ठिकाणी शिकायला मिळतोय. ते खूप आनंद घेतात त्या गोष्टीचा. बघू निकाल काय होतो. मतदान केलं का तू? काय केलं? कोणाला केलं त्यांनी सांगायचं. मतदान केलं, कसं वाटलं? खूप छान. बोटाल बोली शाही कुठे लावली? कोणी लावली? आज आमच्या येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरा येथे म्हणजे आमच्या पूर्ण शिक्षकांनी जो कार्यक्रम ठरवला होता या मतदानाचा, तो कार्यक्रम फार व्यवस्थितरित्या पार पडत आहे आणि मुलांना विशेषतः पहिली दुसरीच्या मुलांना फार आनंद होत आहे की नवीन प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते. सुरेश फेकू त्याला. खोलू नको तिकडे फेकू. आम्ही मतदान केलं. आम्ही मतदान करत आहे. एक बटन क्लिक करा. त्याच्यामध्ये एक मुलीचं साहेब बोट दाखवा. असं बोट दाखवा. त्यांनी मतदान केलेलं आहे का? हा हे दाखव. दाखव इकडे वरती बघ. हा व्हेरी गुड. चलो कोण निवडून सांग ना. कोण? तर आता सगळे विद्यार्थी मतदान करत आहे. आपल्यासोबत आहे गोरक्ष. बघू त्याची काय प्रतिक्रिया होती. सांग गोरक्ष, कसं केलं मतदान? कोणाला केलं त्यांना सांगू. सर मतदान करायच्या टायमाला सर खूप चांगलं वाटत होतं आणि मतदान केल्यावर खूप सवय. तिथं आवाज आला का तुला मतदान केल्यावरती? आणि कोणत्या कलरचं बटन होतं तिथं? ओके. आणि तू वोट केलं की शाही लावली मॅडम ना? दाखव त्यांना. तुम्ही असं दाखव. व्हेरी गुड. छान वाटलं मतदान करून. ओके. नाव सांग तुझं. माझे नाव देवांश अंबादास खंबाट आहे. तुझं उमेदवार होता का? मतदान केलं? स्वतःला केलं का? हो. बर. असं आहे आणि त्यांनी पण स्वतः मतदान केलेलं आहे. तुम्ही दाखव. बोट दाखव त्यांना मतदान केलं. यादीमध्ये नाव सापडलं होतं. व्हेरी गुड. कसं वाटलं मतदान करताना? व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आपल्या स्कूलमध्ये वेगवेगळे सगळे टीचर्स जे आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या प्रोग्रामसाठी, म्हणजे या उपक्रमासाठी. तर सगळ्यांनी सांगितलंय प्रतिसाद की कसं मुलं करता आहे. सगळे आमच्या मोरे मॅडम यादव मॅडम असो किंवा घुले सर असो, शहा सर असो, चौधरी सर असो, जगताप सर असो, फुले मॅडम असो, सगळ्यांनी खूप कष्ट घेतले, म्हणजे खूप मेहनत घेतली आहे या प्रोग्रामसाठी. आणि त्यांनी सांगितलंय तुम्हाला की ते कसं त्यांनी राबवलेलं आहे. त्याचा उद्देश हाच आहे की मुलांना हे कळावं की लोकशाही पद्धतीनं आपण कशा प्रकारे इलेक्शन आपण घेऊ शकतो. ओके. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मतदान झालेले आहे. लवकरच रिझल्ट पण घोषित होणार आहे. रिझल्ट पण आम्ही तुम्हाला सांगू. ओके. थँक्यू. आपण मतदान दोघंही याच्यावर क्लोज केलेलं आहे. हे मुलींचं बॅलेट होतं आणि हे मुलांसाठी बॅलेट होतं. आता मतदान क्लोज झालं. आता कोणतंही मतदान होणार नाही. आता पाहूया थोड्या वेळात रिझल्ट. मतदान कोणाला? 2 4 3 4 3 5 2 29 3 24 38. बापरे. तर आम्ही मुलांचा आणि मुलीचा रिझल्ट पण डिक्लेअर केलेला आहे. आता फक्त तो मुलांना अनाऊन्स करायचा आहे आपल्याला. तर सरांनी 1 मिनिटामध्ये रिझल्ट दाबलेला. सगळ्यांचं आपल्याला आकडे पण कळाले आहे की कोणाला किती मतदान पडलेलं आहे. हे आहे मुलींचे आणि हे आहे मुलांना. ओके. आता आपण बघूया, मुलांना अनाऊन्स करूया. ऐका, शांत बसा. सर रिझल्ट डिक्लेअर करताय बरं का. आता सर रिझल्ट डिक्लेअर करणार. शांत बसा तुम्ही. तसं केलेलं नाही. तर आपण फक्त हे पाहिलं तर आपण किती चांगल्या प्रकारे लोकांच्या समोरून मताचं परिवर्तन हे मतदानावर करू शकतात. कळालं? जे होते, जे घेणं होते, आपल्या सर्वात जास्त मतदान घेणारे मुलींचे हा ठीक आहे. एक काम करू आपण. सर्वात पहिले मुलींचं मतदान जे पडलेलं आहे तर पहिले 5व्या नंबरला
मतदान पडणारा मग चौथ्या, मग तिसऱ्या दुसऱ्या, मग सर्वात जास्त मतदान पडलेलं 1 नंबरवर. कळतंय ना? मुलींमध्ये घेतोय आपण सगळ्यात, मुलींमध्ये घेतोय, नंतर मुलांचं घेऊ आपण. चला, मुलींमध्ये 5व्या नंबरला मुलीमध्ये 5व्या नंबरला आहे मुलीमध्ये 5व्या नंबरचं मतदान घेतलेलं आहे जयश्री. तिला मतदान पडले एकूण 10. जयश्री लालसिंग मेहर. या सगळ्यांसोबत. त्यानंतर 4थ्या नंबरचे मतदान घेतलेले 4थ्या नंबरचे मतदान घेतलेले विद्यार्थिनी आहे कावेरी कत्रू गोरडे. तिला एकूण 11 मतदान पडले. किती पडले? 11. चला लवकर पाठ. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचे मतदान घेणारी म्हणजे एकूण 12 मतदान घेणारी आहे अनुजा गणेश खंबाट. तिला मतदान आहे 12 मतदान मिळालेलं. किती मिळाले? त्यानंतर 2 नंबरचं मतदान घेणारी सर्वात जास्त मतदान जिला मिळाले 2 नंबरचे ती आहे स्वामिनी कृष्णा गाडेकर. एकूण मतदान 17. किती मतदान मिळाले? 17. आणि सगळ्यात शेवटची, आणि आम्हालाही वाटलं नव्हतं की तिला एवढे मतदान मिळू शकतात, तिनं गुपित मध्ये तुमच्याकडून मतदान मागून घेतलं आणि तिच्या पारड्यात पाडून घेतलं. अशी 22 मतदान घेऊन जिचा 1 क्रमांक आला. असणारे वाटतंय तुम्हाला? गेस करा मुलींमध्ये. हा तू सांग. सांग. म्हणजे मतदान बरोबर झालेलं. मतदान बरोबर. तुमचं बरोबर आहे मत. सर्वात जास्त मतदान घेऊन 22 मतदान घेऊन 1 नंबरचं पद मिळालेलं आहे सुप्रिया संजय भगुरे. सगळ्यात जास्त मतदान 22, 17, 12, 11, 10 असे मतदान घेतलेले यांनी सर्वांनी. आता मुलामध्ये मतदान केलं ना मुलांना. मुलामध्ये 4 निवडायचे आपले. 4 घ्यायचे. मुलामध्ये 4 घेतले होते आपण, कारण की मुली जास्त होते म्हणून त्यांचे 5 घेतले आपण. आता लक्ष द्या. आता मुलांमध्ये सगळ्यात पहिले 4था, 3रा, 2रा आणि मग पहिला असं ना. सगळ्यात पहिले 4था अनुसरणार सर आपण. 4थ्या नंबरचे म्हणजे एकूण 5 मतदान ज्याला घेतलं, 5 मतदानावर मतदान घेऊन 4थ्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे तो आहे देवांश अंबादास खंबाट. देवांश. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचे मतदान घेऊन म्हणजे एकूण 24 मतदान घेऊन जो 3ऱ्या क्रमांकावर आहे 24 मतदान घेऊन तो आहे स्वप्नील भागीनाथ बोराडे. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाचे म्हणजे एकूण 29 मतदान ज्यांना घेतले आणि ज्याला 2ऱ्या क्रमांकावर आला 29 घेऊन 29 वर 2रा आहे म्हणजे बघू आता. चला, 2ऱ्या नंबरचे सर्वात जास्त 29 मतदान घेऊन जो आला तो आहे प्रज्वल नाना गाडेकर. आणि ज्याची तुम्हाला आतुरतेने वाट आहे असा 1 क्रमांकाचं मतदान घेऊन जो मुलगा आला सगळ्यात जास्त मतदान आहे. ठीक आहे. ऐका किती मतदान पडले असेल बरं? तुम्हाला काय वाटतं किती मतदान पडले असेल? किती मतदान पडले असेल? किती? अजून हा लहान मुलांना कोण वाटतंय? कोणत्या 1 नंबरचं मतदान ज्यांना घेतलं निशाणी कोणती होती? निशाणी निशाणी काय होती? तयारी नव्हती. असं 1 नंबरचं मतदान ज्याने घेतलेलं आहे असा यश समाधान गाडेकर ज्याने 38 मतदान घेतले. 38 मतदान घेतले ना. 38 वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ दहावजी. चला, सगळ्यांचं अभिनंदन.
वायकर आमच्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त मतदान घेऊन पहिला आलेला आहे. त्याला विचारू आपण, त्याला कसं वाटतं? सर मला मतदान घेऊन खूप छान तुला वाटलं होतं तुला मतदान पडेल एवढं? हो सर. वाटलं होतं? काय केलं होतं त्यासाठी? तर मी प्रत्येक मुलाकडे गेलो सर मला मतदान मागण्यासाठी. प्रज्वलनी? खूप छान वाटते कारण मी लहान मुलांना असं समजा लाड लावतो. हा. समजा त्यांना काही जर झालं तर मी त्यांना सांभाळू शकतो. हो. एवढं मला माहिती म्हणून मी त्यांना मतदान मागितलं. मुलांनी मतदान केलं का? हो. ओके खूप छान वाटतं. ओके ओके. तुला? खूप छान वाटतं. व्हेरी गुड. सगळ्यांचं अभिनंदन एकदा. सगळ्यांचं परत अभिनंदन. मुलींना कसं वाटतंय? कोणा किती जास्त मतदान? किती मतदान पडलं? 22 मतदान पडले सुप्रियाला. सर ऐकूया काय केलं होतं? सर मला गॅरंटी नव्हती मी इथून पण आले. मुलांनी मतदान केलंय मग? लहान मुलांनी? सगळ्यांचं अभिनंदन तुमचं. ओके चला. काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे